नमस्कार, माझं नाव समृद्धी किरण स्वाती दामले. नमस्कार, माझं नाव अक्षत भरत वाघमारे. आमच्या शाळेचे नाव IES चंद्रकांत पाटकर विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभाग डोंबिवली पूर्व. आमच्या मार्गदर्शक शिक्षिका सौ राजश्री खेतल मॅडम आहेत. आम्ही इयत्ता 9वीत शिकत आहोत. आज आमचा विषय समृद्धीकडून जाणून घेऊ. आजचा आमचा विषय आहे पायझो इलेक्ट्रिक फुटस्टेप इलेक्ट्रिसिटी जनरेटर. त्या अंतर्गत यूज ऑफ पायझो इलेक्ट्रिक सेन्सर्स ऑन रेल्वे प्लॅटफॉर्म, म्हणजेच रेल्वे प्लॅटफॉर्मवर पायझो इलेक्ट्रिक सेन्सर्सचा वापर. तर आमच्या या प्रोजेक्टची वैचारिक पार्श्वभूमी जाणून घेऊया माझा मित्र अक्षतकडून. आपल्याला माहीतच आहे की भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात प्रथम देश आहे व एवढ्या लोकसंख्येला सोयीसुविधा पुरवणं जवळजवळ कठीण असल्यामुळे गावापर्यंत या सोयीसुविधा पोचत नाहीत आणि त्यामुळे गावातील लोक शहराकडे स्थलांतरित होतात आणि शहराकडे पण या सोयीसुविधांचा तुटवडा जाणवतो. म्हणून यावर उपाय म्हणून आम्ही वीज निर्मिती पायझो सेन्सरच्या द्वारे करण्याचा विचार केला आणि ते सक्सेसफुल करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तर याची डिटेल माहिती आपण समृद्धीकडून जाणून घेऊया. याचं सर्किट आम्ही कसं डेव्हलप केलं ते एकदा दाखवते. याच्यामध्ये आम्ही सर्किट डायग्राम शो केलेली आहे, ज्याच्यामध्ये डेमो सर्किटसुद्धा दाखवतो. 2 पायझो सेन्सर्स, 4 रेक्टिफायर पॅरलल करंटमध्ये कनेक्ट केले आहेत, सोल्डरिंग केलं आहे त्यांना. त्याच्यानंतर एक आर्डिनो उनो बोर्डचा इथे आम्ही वापर केला आहे. त्याला एक 16x12 डिस्प्ले कनेक्ट केला आहे आणि स्टोरेज बॅटरीमध्ये त्याच्यापासून जनरेट होणारी इलेक्ट्रिसिटी आम्ही सेव्ह करणार आहोत. तर आपण जो पायझो सेन्सर म्हणतो त्याचा यूज आम्ही इथे का करतोय ते जाणून घेऊया अक्षतकडून. आपण इथे दाखवल्याप्रमाणे सर्वात गर्दीवाले इथे स्थानकं आम्ही दाखवली आहेत, ज्या स्थानकांवर जो खूप लोक ट्रॅव्हलिंग करतात महिन्याला आणि त्यांच्या फुटस्टेपद्वारे ह्या पायझो सेन्सर्सने आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करून जवळजवळ पूर्ण राष्ट्राची इलेक्ट्रिसिटी चालवू शकतो. जरी पायझो सेन्सर्समधनं कमी प्रमाणात इलेक्ट्रिसिटी होत असली तरी सुद्धा त्यांना स्केलअप केल्यावर यांचा उपयोग नक्कीच होईल. तर एक्झॅक्टली पायझो सेन्सरमध्ये असतं काय हे एकदा जाणून घेऊया. आपल्या शरीरामधली जी मस्क्युलर एनर्जी असते तिचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं जेव्हा आपण चालतो. ते चालत असताना खूप प्रमाणात जी एनर्जी वेस्ट जाते त्याच्याऐवजी रेल्वे प्लॅटफॉर्म्सवरती सर्वात जास्त वर्दळ असल्यामुळे तिथे पायझो सेन्सर्स फिट केल्यावर हे पायझो सेन्सर्स त्या कायनेटिक एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतील. आणि ह्या पायझो सेन्सर्सच्या आतमध्ये पुढील प्रमाणे पार्ट्स असतात. जसं इथे तुम्हाला दिसते सर्वात वरचा लेअर म्हणजे मेटल डायफरग्रॅम. त्याच्या आतमध्ये असतं पायझो सिरेमिक, ज्याच्यामुळे आपण करतो जो पायझो इलेक्ट्रिकचं कन्व्हर्जन फ्रॉम कायनेटिक टू इलेक्ट्रिक ते सगळं काम घडतं. त्याच्यानंतर ॲधेसिव्ह म्हणजे कुठलाही स्टिकी सबस्टन्स ज्याच्या कंट्रॅक्शन किंवा एक्सपान्शनमुळे 2 सबस्टन्स एकमेकांना कनेक्ट होतात. त्याच्यानंतर मेटल इलेक्ट्रोड जो करंट कन्वे करण्याचं काम करतो. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक मेटल डायफरग्रॅम. डायफरग्रॅम म्हणजे बेसिकली असा कोणताही ऑब्जेक्ट ज्याचं कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन किंवा अपडाऊन मुवमेंट्समुळे इतर ऑब्जेक्टच्या मुवमेंट्सला सपोर्ट मिळतो. आणि लास्टली एक मेटल बेस प्लेट. तर ह्या सगळ्याचा वापर जपानमध्ये ऑलरेडी सुरू आहे. त्यांच्याकडे नॉर्मल क्रॉसवॉक्स, रेल्वे स्टेशन तिथे सगळीकडे त्याचा वापर केला जातो. आणि पायझो सेन्सर्सचे बेनिफिट्स काय असतात ते एकदा जाणून घेऊया. स्वतः पॉवर तयार करतं. एनर्जी कांट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड बट इट कॅन चेंज फॉर्म्स. त्याच्यामुळे पॉवरमध्ये पायझो इलेक्ट्रिक स्वतःची सेन्सर्समुळे इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट करतं आणि त्याची सेन्सिटिव्हिटी खूप हाय आणि फास्ट रिस्पॉन्स असतो. जेव्हा तुम्ही त्याच्यावरती लाईट टॅप देता तेव्हा तो 5 वोल्ट ते 20 वोल्ट आणि हेवी टॅप दिला तर 30 ते 100 वोल्टपर्यंत करंट फ्लो करतो. त्याची साईज खूपच छोटी असते. जसं तुम्हाला इथे दिसून येतंय 35 mm ती एक डिस्क आहे. स्केलअप व्हर्जनमध्ये ती मोठी सुद्धा केली जाऊ शकते. त्याची ड्युरेबिलिटी चांगली असते बिकॉज त्याच्या आतमधल्या बाजूला गोल्डन चिप्स जरी असल्या तरी त्या मायन्यूट प्रमाणात असतात, त्यामुळे जळण्याचे चान्सेस कमी असतात. त्याच्यानंतर तो लॉंग टर्म स्टेबिलिटी आणि रिलायबिलिटीमध्ये सुद्धा मदत करतो बिकॉज ते स्वतःची पॉवर जनरेट करतं, त्यामुळे दुसरा कुठल्याही एक्सटर्नल फोर्सच्या किंवा अदर पॉवरच्या बंद पडणं त्याच्यावरती इफेक्ट करू शकत नाही. आणि लास्टली कस्टमायझेबल जॉमेट्री. जसं इथे तुम्हाला दिसतं एक सर्कल शेपचा आम्ही यूज केला आहे, इथे स्क्वेअर शेपमध्ये यूज केले आहेत आणि इथे ट्रायंगल शेपमध्ये. असे वेगवेगळ्या शेप्समध्ये पायझो सेन्सर यूज केले जाऊ शकतात. आणि आता बघूया आमचं वर्किंग मॉडेल. पायझो सेन्सर्सवरती वायर टॅप केला की लाईट पेटते. इथे ह्या पायझो सेन्सर्सवरती प्रेशर पडल्यानंतर ह्या वायर्स
या सोल्डरिंगच्या मदतीने इथे लाईट्स पेटतात, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि त्यामुळे इथे लाईट्स पेटतात. मग आपण ह्याचा वापर स्टेशनवर किंवा कुठेही करू शकतो. आता आपण घरात जेव्हा चालतो तेव्हा घरातल्या वर्दळीसाठी सुद्धा असे टाईल्स वापरले, तर घरामध्ये काही मायन्यूट डिव्हायसेस जसं मोबाईल चार्जिंग किंवा एखादी, आता आम्ही या प्रोजेक्टमध्ये सोल्डरिंग गन नव्या इक्विपमेंटला हाताळलं, त्याच्या पॉवरअपसाठी आपण त्याचा वापर करू शकतो. हा प्रोजेक्ट करताना आम्हाला सोल्डरिंग, कोडिंग असे खूप नवे एक्सपिरियन्सेस शिकायला मिळाले, ज्यामधून आम्ही बरेचदा स्वतःहून काहीतरी काम करायची जी इच्छा असते ती पूर्ण करून घेतली या प्रोजेक्टमध्ये. सो थँक्यू टू डावखोर फाउंडेशन हा प्रोजेक्ट अरेंज केल्याबद्दल, आणि थँक्यू टू आवर स्कूल आम्हाला हा चान्स दिल्याबद्दल. सो ओव्हरऑल आमच्या प्रेझेंटेशनमधनं आम्ही एवढंच सांगू इच्छितो की पायझो सेन्सर्स हे रिलायबल आहेत, ड्युरेबल आहेत आणि सेफसुद्धा आहेत. सो ओव्हरऑल इंडियामध्ये याचा वापर करण्याचा प्रयत्न चालू आहे, तो नक्कीच पूर्ण होईल अशी आशा करतो. थँक्यू. थँक्यू.